नारायण राणेंच्या वाढदिवसाला किती खान होते असा सवाल खासदार संजय राऊत यांनी मंत्री नितेश राणेंना केलाय। खानांची खानावळ तुम्हीच चालवली असा टोलाही त्यांनी हाणलाय। 2 दिवसांपूर्वी नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बॉलिवूडमधील खान लोकांमुळे धर्मांतर होत असल्याचं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं आणि त्यावर आता संजय राऊत यांनी निशाणा साधलेला आहे। कुठे ना कुठेतरी आपलं आपण त्या लव जिहादच्या निमित्ताने या जिहाद्यांच्या संपर्कात आमच्या हिंदू बहिणी येतात। एक खरं म्हटलं तर हे सगळे हिंदू चित्र हे जे काय बॉलिवूड चित्रपटांमध्ये तो काय शाहरुख खान 4 बटन उघडलं आपलं शोधायला लागले शाहरुख खान, तो आमिर खाननी काहीतरी केलं हे केलं, हे सगळे खान लोकांनी हे सगळे लव जिहादचे सगळे गावचे खान लोकांचे चित्रपट आहेत बघा। बरोबर हिंदूंना कमी दाखवणार, हिंदूंना कसं टार्गेट करायचं हे आतापर्यंत या खान लोकांनी हेच कार्यक्रम चालू केले। पण आता काळ बदललेला आहे, आता या खान लोकांचे खाण्याचे वांदे झालेले आहे। कारण का आमचा धुरंधर आणि छावा त्या लोकांना भारी पडतोय, ही ताकद हिंदू समाजामध्ये आहे। आपण पण निर्धार करायला पाहिजे त्या चित्रपट बघणार तर आम्ही या हिंदू ऍक्टर लोकांचे बघणार, बाकी लोकांना घरी बसवणार, ही भूमिका तुमच्या सगळ्यांची असेल। नाहीतर कोणतरी आपला आला आणि आपलं हे लव जिहादवाले प्रकरण त्याच्यामुळे घडतात। आहेत ना चित्रपट बघण्यासाठी रणवीर सिंगचे आहेत, आमच्या विकी कौशलचे आहेत, बघा त्या लोकांचे। कशाला पाहिजे ते शाहरुख खान आमिर खानची उगाची नाटकं। तुमच्या देवेंद्र फडणवीसांना सांगा किंवा नरेंद्र मोदींना सांगा, खानांची खानावळ त्यांनीच चालवली आहे ना त्यांच्या स्वार्थासाठी। त्यांना सांगा त्यांची भूमिका चुकीची इतकंच मी सांगतो। या देशामध्ये हिंदी सिनेसृष्टीमध्ये जर आपण एक इतिहास पाहिलात तर दिलीप कुमारपासून मीना कुमारी, मधुबाला ही जी तुम्ही नावं घेताय हे सगळे लोक हे मुस्लिम समाजातून आले आणि त्याने आमची सिनेसृष्टी समृद्ध केली। आमची सिनेसृष्टी मेहबूब खान त्यांना माहीत नसलेली नावं कदाचित, शाहरुख खान, सलमान खान आताचेच आहेत आणि ते तुमच्याच पक्षाबरोबर जास्त असतात। नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाला कोकणामध्ये किती खान गेले होते? भारतीय जनता पार्टीची किंवा नितेशजी राणे यांची भूमिका मुस्लिम विरोधी नाही, खान विरोधी नाही, तर अफजल खान विरोधी विचाराबद्दल आहे। तुम्ही मात्र अफजल खानाच्या दाढ्या कुरवाळण्याचं काम करतायत, त्यामुळे तुम्ही खान मंडळीबद्दल फार प्रेमाने बोलू नका। ज्या अफजल खानाच्या वंशावळी या राज्यामध्ये धर्मांतर झालं पाहिजे, या राज्यामध्ये गोहत्या झाल्या पाहिजे, या राज्यामध्ये हिंदू माता भगिनींवर अत्याचार झाले पाहिजे अशा पद्धतीचे प्रयत्न करतात, अशा खान मंडळीच्या अफजल खानाच्या वंशजाच्या दाढ्या कुरवण्याचं काम तुमच्याकडनं केलं जातंय। त्यामुळं जनता तुम्हाला निश्चित धडा शिकवेल।